पहिला बॉल हुकचा फटका खेळलाय आणि चेंडूला सरळ पाठवलाय. किती धावांन करता? चला तिकडे 6 धावांचा इशारा येतोय बाउंड्री पंचांकडनं आणि पंचांकडनं देखील 6 धावाचा इशारा येतोय. पहिल्या बॉलवरती धमाका. चला यंग मराठा टीम आपला एक्स्ट्रा खेळाडू पाठवून द्यायचा विथ आयडी. एक्स्ट्रा प्लेयर नसेल तर आयडी इकडे पाठवायचे आहेत. पण 2 मिनिटं थांबायचं आहे. चला आयडी अजूनही आलेला नाही आहेत. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. सतीश पहिलं षटक हाताळतो आणि पहिल्या बॉलवर त्याचं आक्रमण देखील केलं होतं. कल्पेशाने षटकार ठोकला होता मात्र त्यानंतर हा कमबॅक इथे केलाय. गोलंदाज सतीश याने एक सिंगल धाव. बघा सकाळच्या सत्रामध्ये गावदेवी कोल्ही या संघाने 2 मॅच जिंकलेल्या आहेत. त्यानंतर लोहारपाडा चिंचोटी या संघाने आता 2 मॅच जिंकलेल्या आहेत. त्यानंतर आपण इथे मॅच पाहतोय यंग मराठा दांडेकर पाडा आणि आई गावदेवी चिंचोटी पाटील पाडा. ते बघा ऑफ ड्राईव्हचा फटका ते खेळला गेला. पुन्हा एकदा एक सिंगल धाव इथे मिळेल. त्या सिंगल धावेळी धावसंख्या आता जाऊन पोचलेली आहे ती म्हणजे 6 या आकड्यावरती. ज्या बजरंग स्पोर्ट्स पालनपाडा संघाला विनंती असेल आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. यस पंच धावसंख्या झालेली आहे 6. आठ धावा धाव फलकावरती लागल्यात. बघा थोडासा आयडीचा गोंधळ झाला होता त्यामुळे थोडासा इथे प्रॉब्लेम झाला होता. इथे बघा 2 धावा घेण्याची संधी इथे निर्माण झालेली आहे आणि 2 धावा या पुन्हा एकदा कंप्लीट झाल्या. धावसंख्या आता दुहेरी अंकात प्रवेश करताना 10 धावा या धावफलकावरती लागल्यात. चेंडू टाकून झालेत 4. सतीश जाबर आपण पाहतोय आपल्या स्क्रीनवरती बॉलिंग करतोय. रिव्हर्स अटेम्प्ट केला होता. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. वेगवान चेंडू बॅट अँड बॉल संपर्क नाही आहे आणि इथे आपण पाहतोय की हा चेंडू निर्धाव आलेला आहे. पाच बॉल टाकून झाले. 10 धावा धावफलकावरती लागलेत. शेवटचा एक बॉल बाकी आहे. कल्पेश ऑन स्ट्राईक. ऑन साईडला हा फटका देखील क्षेत्ररक्षक नाही आहे तिकडे. 4 धावा या अंकित केल्या जातील धावफलकावरती. 4 धावांचा इशारा. 14 धावा या धावफलकावरती. षटकाची समाप्ती. पहिल्या षटकात बिनबाद 14 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. रितेश 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 दांडेकर
करणसाठी हा चेंडू उचली घेणार होता. चांगला फटका केला गेला. क्षेत्ररक्षक आहे तिकडे. चेंडूने उंची घेतली, लांबी घेतली नव्हती आणि खूप चांगला झेल तिकडे पकडलेला आहे. क्षेत्ररक्षक आहे तिकडे बाबू कांबडी. खूप चांगला झेल. फलंदाज ठरलाय फेल. करण भगली याची खेळी संपुष्टात आलेली आहे. बघा एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, नक्कीच कनेक्शन खूप चांगलं झालं होतं. मात्र चेंडूने उंची घेतली, लांबी घेतलेली नाही आहे. आणि तिकडे बघा खूप चांगला झेल पकडला गेलाय. शेवटपर्यंत चेंडूवरती नजर ठेवली होती. बघा गुड कॅच. खूप चांगला झेल तिकडे पकडला गेला. नव्याने बॅटर इन झालाय मंगेश भगली. इन्फॉर्म बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये इन झालाय. इथे बघा बॅकफूटवर जाऊन चेंडूला दिशा देण्याचं काम केलं. बघा क्षेत्ररक्षक तिकडे नाही आहे. 4 धावा इथे देखील मिळतील. बघा गॅप शोधलाय. चौकार मिळालाय मंगेश भगली याला देखील. धावसंख्या 4 ने जाऊन पोहोचलेल्या 18 या आकड्यावरती. 18 रन्स ऑन दी बोर्ड. 18 धावा धावफलकावरती. बघा लेट कटचा फटका ते खेळला गेला होता आणि क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचूच शकलेला नाहीयेत. आउटफील्ड ही फार वेगवान आहे. कट करण्याचा प्रयत्न उचली घेणारा हा चेंडू होता. आणि बघा तिकडे रिव्ह्यू घेतलेला आहे. बॅटिंग करणाऱ्या टीमने हा रिव्ह्यू घेतलाय. पंचाने देखील रेफर केले तिसऱ्या पंचांकडे. बघा पाहूया कशा प्रकारे हा चेंडू इथे टाकला गेलाय. साइड अँगलने नक्कीच आपल्याला दर्शवलं जाईल. व्हाईट बॉल असेल. व्हाईट बॉल. बघा व्हाईट चेंडूची नोंद झालेली आहे. 1 फॉर दी ओव्हरचा देखील इशारा इथे दिला जाईल गोलंदाजाला. ज्या प्रकारे चेंडूला आपली देण्याचा प्रयत्न होता. खांद्याचा वापर इथे केला होता. आपण पाहतोय जास्त वेग देण्याचा प्रयत्न. बघा पुन्हा एकदा मिसटायमिंग झालाय. क्षेत्ररक्षक नाहीये तिकडे. नोमॅन्स लँड मध्ये चेंडू पडेल तोपर्यंत एक धाव घेण्याची संधी. एक धाव आणि एका धावेची धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे 20 या आकड्यावरती. बघा अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी असेल या षटकात. वेगवान चेंडू इथे देखील रितेश दांडेकर याचा पूर्णतः फसला गेलाय. कल्पेश हा बॅटर. बघा खूप चांगला चेंडू. कल्पेश थोडासा बॅकफूट वरती आपल्याला पाहायला मिळाला इथे आणि त्याचा फायदा मिळाला गोलंदाजाला. 20 धावा धावफलकावरती लागल्या. चेंडू टाकून झालेत 4 या षटकातील. बॉलरमध्ये थोडासा इथे चुकतोय. डेड बॉलचा इशारा इथे दिलाय पंचांनी. धावसंख्या आपण पाहतोय 20 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. व्हाईट चेंडूची नोंद इथे झालेली आहे. ऑफस्टमच्या बाहेर हा चेंडू इथे हाताळला गेलाय. ते बघा बॅटचा एज लागले. पुन्हा एकदा चेंडू गॅप मध्ये निघून चाललाय. चेंडू वेगाने चाललेला आहे. बघा भरपूर स्पीडने हा चेंडू निघून गेलाय बाउंड्रीच्या बाहेर 4 धावांकरता.
बघा हा चौकाराला धावसंख्या 4ने जाऊन पोहोचलेली आहे. 25 25 धावा धावफलकावरती. चला बॉल पाठवून द्यायचा तिकडे. चला अजय बॉल पाठवून द्यायचा तिकडे. पंचांकडे आहे तिकडे. वाटते मॅच बॉल देखील तिकडे मिळालाय. बघा कुमार बघले आहेत तिकडे. चेंडू शोधलाय त्याने तिकडे. कल्पेश सापटे 7 मध्ये 17 धावा बनवल्यात. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न. ऑफस्टंपच्या बाहेर हा चेंडू आहे. पंचांनी इथे सांगितले की हा चेंडू वाईड असणार आहे. वाईड बॉल. (26) 26 धावा धावफलकावरती लागलेले आहेत. ऑन साईडला हा फटका खेळला गेलाय. शतरक्षक पोहोचू शकलेले नाही आहेत. किती धावा आहे तिकडे तर 6. फ्लॅट 6 येताना दिसतोय. षटकार. धावसंख्या 32. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 32 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. बघा कशा प्रकारे हा चेंडू इथे टाकलाय बघा. हाफ ट्रॅकर होता आणि फ्लॅट हा चेंडू निघून गेलेला आहे. 6 धावांकरता 18 धावा तब्बल खर्च केल्यात या षटकामध्ये. यानंतर साई श्रद्धा ससूनवघर आणि वाघोबा स्पोर्ट्स ब्राह्मणगाव दोन्ही संघांनी आपली उपस्थिती नोंदवायची आहे. आपण जर आला असाल तर आपले कॅप्टन पाठवून द्या टॉस करण्यासाठी. या 2 ओव्हर नंतर टॉस केला जाईल. साई श्रद्धा ससूनवघर आणि वाघोबा स्पोर्ट्स ब्राह्मणगाव. प्रदीप याचा पहिला बॉल ऑफस्टंपच्या बाहेर. ऑफस्टिकच्या खूपच बाहेर होता. पंचांनी सांगितलं वाईट बॉल. एक एक्स्ट्रा रन आलेली आपण पाहतोय. तर त्यानंतर कमबॅक. बघा प्रदीप यांच्यासाठी प्राइज लागलेला आहे. प्रदीप याने जर हॅट्रिक जर घेतली तर रुपेश दांडेकर यांच्याकडून आगरी कट्टा, कल्पेश आगरी कट्टा इथे मेजवानी असणार आहे. बघा का घेण्याची संधी मिळाली तिकडे. मंगेश आणि कल्पेश याला 2 धावा पूर्ण. धावसंख्या 35. 35 धावा या धावफलकावरती लागल्यात. साई श्रद्धा ससूनगर संघाचं आगमन झालेलं आहे. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत असेल. वाघोबा स्पोर्ट्स ब्राह्मणगाव संघाला विनंती असेल आपण देखील आपली उपस्थिती नोंदवायची आहे. इथे बघा एका गुडघ्यावरती बसताना फटका इथे खेळला. शतरक्षक बघा अक्षय आला, रितेश आला. दोघांना तुरी देऊन हा चेंडू सीमा रेषेच्या बाहेर फरार झाला. चौकार. बघा कॉलिंग करणं फार गरजेचं होतं. कॉलिंग झालेलं नाहीये. अक्षयाला, रितेशाला आणि दोघांच्या मधून हा चेंडू 4 धावांकरता निघून गेलेला आहे. बघा झेल पकडण्याची संधी होती मात्र 2 शतरक्षक समोरासमोर आल्या कारणाने हा झेल ते पकडू शकलेले नाही आहेत आणि हा चौकार इथे आलेला आहे. बघा कल्पेशने 8 मध्ये 23 बनवल्यात. मंगेशने 5 मध्ये 11 बनवल्यात. 39 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. षडंपूल पॉवरफुल सक्सेसफुल आणि चेंडू मैदानाच्या बाहेर गुल. षटकार. बघा एक मोठा फटका खेळण्याची संधी मिळाली
मंगेश भगली याला बघा हाफ ट्रॅकर होता. राईट आर्म वर विकेटचा मारा करत असताना प्रदीप स्लोअर 1 हाफ ट्रॅकर आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलला आणि चेंडूला सरळ मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर फेकून दिलं तिकडे 6 धावन करता. यावेळेस ऑफ साईडला आपण पाहतोय कव्हर पॉइंट मध्ये हा चेंडू खेळून काढलाय. डीप पॉइंट मध्ये शतरक्षक नाही आहे. चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर इथे देखील निघून गेलेला आहे. षटकार त्यानंतर चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 49 या आकड्यावरती. शेवटचा एक बॉल अद्याप बाकी असेल या षटकामध्ये. फुल टॉस बॉल आहे. मेजवानी दोन्ही हाताने स्वीकारली आणि चेंडूला पाठवून दिलं लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांन करता. आणि पंचाने ते रिव्ह्यू घेतलेला आहे की हा चेंडू कमरेच्या वरती आहे की नाही हे बघितलं जाईल आणि एक चांगला डिसिजन एक चांगला निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. मात्र ह्या 6 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. नो बॉल असेल. नो चेंडू. छप्पन्न धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा हा चेंडू देखील गोल झालेला आहे. आउट ऑफ द पार्क. 6 धावा षटकार. या षटकार धावसंख्या 62 या आकड्यावरती 62 अशी धावसंख्या धावफलकावरती लागलेली आहे. बघा इन्फॉर्म बॅटर आहे मंगेश भगली आणि त्याच्या बॅट मधनं षटकार चौकार इथे येताना दिसत आहेत. बघा धावसंख्या झालेली आहे 62. 9 बॉल मध्ये 33 ही वैयक्तिक धावसंख्या मंगेश भगली याची पाहायला मिळते. तर 8 बॉल मध्ये 23 कल्पेश याची ही धावसंख्या आपल्याला वैयक्तिक पाहायला मिळते. धावसंख्या 62. आता शेवटचे 6 चेंडू टाकण्याकरता महेंद्र पवार. बघा मंगेश याचा झेल सुटला होता. रितेश आणि अक्षय या 2 क्षेत्ररक्षकाकडून चूक झाली होती. आता ती चूक भरपूर महाग ठरताना दिसतंय. महेंद्र पवार. आता महेंद्र पवार याला आपली पावर दाखवावी लागणार आहे. इथे बघा दिशा से फटके मिलेंगे फटके. पहिल्या बॉलवरती एक मोठा फटका कल्पेशच्या बॅट मधनं आलाय. स्वॅग से करेंगे सबका स्वागत हे सांगत असताना कल्पेश महेंद्र याचं स्वागत चौकाराने केलेला आहे. एक मोठा फटका इथे येताना दिसतोय. बघा दिशाहीन चेंडू होता. लेग स्टिक वरती हा चेंडू होता. हात खोलण्याची संधी मिळाली आणि 4 धावा इथे ठोकल्या गेल्यात. तिकडे चेंडू बघा झाडा झुडपांमध्ये पाठवला होता कल्पेश याने. 66 धावा. ब्लॉक हॉल मध्ये चेंडू टाकलाय मात्र बॅटचा एज लागणार. चेंडू यष्टांच्या मागे संदीप होता. संदीप करणं झाली चुकी. चेंडू पुन्हा एकदा फरार. सीमारेषा पार. बॅक टू बॅक दुसरा चौकार. 4 धावा. बघा चेंडू खूप चांगला टाकला होता. संदीप होता तिकडे आणि संदीप चेंडू चांगल्या प्रकारे फील्ड करू शकलेला नाहीये. बघा संदीप बॅकअप साठी आला होता तिकडे मात्र चेंडू त्याला मिळालेला नाहीये. आणि या मैदानावरती जर चेंडू तुमच्या हातातून निसटला तर तो मैदानाच्या बाहेरच जाईल.
इथे घुटना टेक और सिक्सर देख. चेंडू सरळ स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून गेलाय. 6 धावांकरता षटकार. बघा तिकडे आमचे कॅमेरामॅनच्या चेहऱ्यावरती देखील एक स्मित हास्य पाहायला मिळालं आपल्याला. थोडेसे मला वाटते बिझी आहेत तिकडे. मला वाटतं कॅमेरामॅनने टिपलंय पूर्णतः. महेंद्र पवार याची रिॲक्शन देखील इथे बघा वाचण्याचा प्रयत्न आहे. ऑफस्टमच्या खूपच बाहेर. पंचांनी सांगितलं की हा व्हाईट बॉल असेल. व्हाईट चेंडू. फुल टॉस बॉल आहे. इथे देखील एक मोठा फटका येताना दिसतोय. कल्पेशच्या बॅट मधनं A1 क्वालिटी ब्रँडेड षटकार येताना दिसतोय. धावसंख्या 83, 83 धावा. आणि आता फलंदाजी करणार आहे संघाने इथे रिव्ह्यू घेतलेला आहे नो बॉल करता. तर बघा चौकार चौकार षटकार वाईट त्यानंतर षटकार. बॅटिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू घेतलेला आहे. अगदी स्लो मोशन मध्ये आपल्या स्क्रीनवरती दाखवलं जातं की कशा प्रकारे हा चेंडू इथे खेळून काढलेला आहे. कल्पेश सापटे आणि फुलटा चेंडू होता. फेअर डिलिव्हरी. फेअर डिलिव्हरी असेल. आता शेवटचे 2 चेंडू बाकी राहिलेत. 83 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा घुटना टेक और सिक्सर देख. बॅक टू बॅक षटकार ठोकलेत. महेंद्र पवार अडचणीमध्ये आलेत. आता बघा 13 बॉल मध्ये 49 या आकड्यावरती पोहोचलाय. वैयक्तिक धावसंख्या कल्पेश सापटे याची. बघा शेवटचा एक चेंडू बाकी आहे आणि 1 धावेची आवश्यकता आहे अर्धशतक पूर्ण करण्याकरता कल्पेश सापटे करता. 89 धावा धावफलकावरती लागल्यात. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये आहे. शतरक्षक आले तिकडे रितेश आणि रितेश आणि हा झेल इथे पकडलेला आहे. आणि बघा इथे धावा जमवण्याचा प्रयत्न होता. जास्तीत जास्त धावा आपल्या स्कोअर कार्डवरती बनवण्याचा प्रयत्न इथे कल्पेश याचा होता. तेच कार बघा अर्धशतकाकडे त्याने बघितलेलं नाही आहे. आपल्या संघाच्या धावा किती येतील याच्याकडे त्याने बघितलं मात्र तो असफल ठरला. विकेट मिळाली. 89 धावा धावफलकावरती 90 धावांचं टार्गेट हे ठेवलेलं आहे. 24 बॉलमध्ये 90 धावा या जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. बघा आता या 89 धावा हाय स्कोर झालेला आहे या मैदानावरती. अगोदर 71 धावा होत्या. बघा चला अगोदर आपण टॉस करूया. आणि बघा आपल्या स्क्रीनवरती हायलाइट देखील तर नमस्कार. आपण जोडले गेलो आहे टॉस बॉक्स मध्ये. सध्या आपण पाहतोय की हायलाइट या ठिकाणी दाखवली जाते कशा पद्धतीने फलंदाजी झालेली आहे. कल्पेश याच्या बॅटमधनं आलेल्या त्या 49 धावा. एकच धाव मला वाटते कमी पडले त्याला. तर त्यानंतर आपण जाणार आहोत लगेच. बघा आम्ही या ठिकाणी सज्ज झालोय आणि आमचे अजित घरत टॉस करण्यासाठी सज्ज झाले. एका बाजूने ससूपाडा दुसऱ्या बाजूनं मामनगाव. छापा असा कॉल झाला होता. छापा आलेला आहे. ससूनगर संघ या ठिकाणी टॉस जिंकला. काय स्वीकारेल? बॉलिंगच का? अगोदरच्या मॅचेस काल बघितल्यात आज सुद्धा? हो. चेस सोप्या आहेत याच्यावरती? हो सोप्या. शुभेच्छा असतील तुम्हाला.
खूप खूप शुभेच्छा. तू जर टॉस जिंकला असता तर काय स्वीकारलं असतं? फिल्डिंग 40 ते 55 धावा तुम्ही डिफेंड करू शकता. हो नक्कीच. तर खूप खूप शुभेच्छा असतील. बघा अगोदरचा मॅच आपण एक पाहिला आणि त्या सामन्यामध्ये 77 धावा चेस केल्या गेल्या, तरी सुद्धा बामणगाव संघाचा खेळाडू जो आहे, कर्णधार जो आहे, तो सांगतोय की 40 ते 55 धावांपर्यंत आम्ही त्यांचा थांबवण्याचा प्रयत्न करू आणि तेवढी आम्ही करण्याचा प्रयत्न करू आणि तिथे आम्ही डिफेंड करण्याचा तो प्रयत्न करणार आहोत. तर जाऊया आपण लाईव्ह ॲक्शनच्या जोडीला, तिथे सज्ज आहेत दोन्ही संघ. पुन्हा एकदा गो टू कॉमेंट्री बॉक्स. लक्षात असू द्या, ज्या ज्या संघांची फॉर्मॅलिटीज राहिली असेल, ज्या ज्या संघांचं प्रवेश शुल्क राहिलं असेल, त्यांनी या ठिकाणी लगेच अजित गरत यांच्यापर्यंत पोचवायचं आहे. या स्पर्धेसाठी ज्याने ज्याने मोलाचं सहकार्य दिले त्या सर्वांचे आम्ही खूप खूप आभार व्यक्त करतोय. आणि या स्पर्धेसाठी आदरणीय सन्माननीय हरिश्चंद्रजी अनंत बगली यांच्या माध्यमातून मेडल आपल्याला लाभलेले आहेत. तसेच राजेंद्रजी कोठावले यांच्या माध्यमातून सुद्धा मोलाचं सहकार्य लाभले. चला आपण मॅच सुरू करतोय. टार्गेट कितीचं आहे तर 90 धावांचा टार्गेट. रिक्वायर्ड रन रेट 22.50. क्या बात आहे. पहिला चेंडू कल्पेश याने सुंदर रीतीने हाताळलाय आणि कल्पेश याला ही पिच नवीन नाहीये, मात्र त्याच्यावरती प्रहार करावा लागेल. आउटसाइड द ऑफ स्टंप, कव्हर एक्स्ट्रा कव्हरच्या वरून चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या बाजूना. शतरक्षण मात्र चांगलं झालंय. 2 धावा नक्कीच वाचवल्या, मात्र 2 धावा घेतल्या सुद्धा फलंदाज प्रदीप आणि सतीश या दोघांनी. एक जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये. हवेमध्ये चेंडू आहे, चेंडूच्या खाली शतरक्षक आलाय आणि या ठिकाणी आपण पाहू शकता चेंडू गेलाय सीमा रेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. सुंदर सुरुवात केली, जशास तसं उत्तर दिलं जात आहे. थँक्यू डीजे. चला, आमचे डीजे थोडेसे नवीन आहेत. अजून एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली येतोय कल्पेश आणि या ठिकाणी चेल सुटला जातोय. टेक द कॅच अँड विन द मॅच. कॅच कशा पद्धतीने सोडलाय कल्पेशाने हे लाईव्हच्या माध्यमातून दर्शवलं गेलंय. रिप्ले बघा कशा पद्धतीने दर्शवलं गेलंय की हा जो झेल सोडला जातोय, भरपूर वर होता झेल आणि चेंडूच्या खाली बरोबर पद्धतीने येऊ शकला नाहीये. याचाच अर्थ आपण पाहू शकता एक झेल सुटला जातोय. असा झेल सुटला होता राकेश ठाकरे याचा आणि त्यानंतर राकेश ठाकरे याने पूर्ण मैदान गाजवलं होतं, मात्र तेच काम करावं लागलं प्रदीप याला. आता आला सतीश धावऱ्याचा फलंदाज. प्रदीप पेक्षा सतीश याच्यावरती नजरा असतील आणि मी म्हणेन या धावा सुद्धा सेफ नाहीयेत या मैदानावरती. लॉर फुल टॉस ऑन साइडला मिड विकेट क्षेत्रामध्ये शतरक्षक त्या ठिकाणी आहे. इथे मात्र काम केलंय, जी चूक केली होती अगोदरच्या त्या सामन्यामध्ये मला वाटते वाघरालपाडा संघाने ती ते करत नाहीयेत. मात्र सतीश झालाय बाद चलचित्र रूपानं. बघा सतीश बाद झालाय कुठलीही धाव न करता. थोडासा लेग स्पिन पद्धतीचा चेंडू होता, मात्र लोअर फुल टॉस खेळणं कठीण असतं.
मिड विकेट क्षेत्रामध्ये शतरक्षक होता, त्याने स्वतःला जज केलं, त्यानंतर चेंडूला जज केलं आणि भरपूर आतमध्ये झेल टिपलाय, भरपूर आतमध्ये, जवळजवळ 1 ते 1.5 मीटर आतमध्ये मला वाटतं झेल हा पकडला गेला असेल. म्हणजे टायमिंग नक्कीच चांगली झाली नव्हती. सतीश जाबर बाद झालाय, टेन्शन मध्ये आले असेल ते म्हणजेच यंग मराठा हा संघ. दोन्ही संघ जर आपण पाहिले तर चिंचोटीचे संघ आहेत आणि असं वाटतंय आजच्या दिवसामध्ये की चिंचोटीचा गावकप चालू आहे की काय. किती संघ आहेत आजच्या दिवसामध्ये चिंचोटीचे. मला वाटतं साई सध्या ससूनवगर आणि बामणगाव जवळजवळ 8 ते 10 संघ आहेत. दरम्यान हा चेंडू लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये थोडासा वाईडिश खेळला गेला होता. कल्पेश याच्यासाठी हे मैदान नेहमीच यशस्वी ठरलंय. चांगली काम त्याने या मैदानावरती केलेलं आहे. कॉमन प्रीमियर लीग असेल किंवा मग वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून टुर्नामेंट असतील, चांगलं काम त्याने या मैदानावरती केलंय आणि आता सुद्धा 11 धावा फक्त त्याने दिल्यात. रिक्वायर्ड रन रेट जर आपण पाहिलं तर अगोदर 22 रिक्वायर्ड रन रेट होतं, आता करंट रन रेट 11चं आहे. म्हणजे अर्ध्या पल्ल्यानं मागे 26.33 आस्किंग रन रेट आहे. प्रत्येक षटकामागे 26 धावा हव्यात. एवढ्या सोप्या नसतील, मात्र अशक्य सुद्धा नसतील, कारण एका षटकामध्ये 3 ते 4 षटकार आले तर मॅच मध्ये राहता येईल आणि 90चं जे टार्गेट आहे त्याचा पाठलाग करता नक्कीच यश प्राप्त करू शकतील. मंगेश भगली आलात बॉलिंग मार्कवर. 90 धावांचं लक्ष डोळ्यासमोर ठेवून खेळत असताना प्रदीप. एका चांगल्या बारीची गरज आहे. हवेमध्ये चेंडू चांगला टायमिंग केलाय, चेंडू चालला सीमा रेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. बघा आमचा कॅमेरामॅन या ठिकाणी मला वाटते केवल आहेत, केवल यांना सुद्धा कॅमेरामध्ये पकडलं गेलं होतं. रिप्लेच्या माध्यमातून कशा पद्धतीने चेंडूला खेळला, टाइम केला, फक्त ऑफ स्टंपवरचा चेंडू होता, फक्त टाइम केलं आणि डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये जबरदस्त षटकार बघायला मिळाला. धाव संख्या 17. आता मात्र लांगॉन क्षेत्रामध्ये शतरक्षक आहे, चूक करणार नाहीये. फलंदाज बाद झालाय तो म्हणजे प्रदीप. सहा चेंडूमध्ये 15 धावा प्रदीप याने केल्या. सतीशाला काही करता आलेलं नव्हतं, गोल्डन डक वरती तो बाद झाला. मात्र प्रदीप याने 6 चेंडूमध्ये 15 धावा या नक्कीच बनवलेल्या आहेत. इथे किती चेंडू खेळतात त्यापेक्षा ते कसे खेळतात ते फार महत्त्वाचं आहे आणि त्या कमी चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा कशा बनवायला हव्यात ह्याचाच विचार यंग मराठा या संघाला करावा लागेल. पुन्हा एकदा दर्शवलं गेलं कशा पद्धतीने झेल टिपला जातोय. शतरक्षक ज्या ठिकाणी होता ज्याने झेल टिपला शैलेश. शैलेश शेलार याने चांगला झेल टिपला आणि चांगला फलंदाज बाद केलाय. नव्यानं आलाय अतिश. अतिशच्या बॅटमधनं हा चेंडू मिड विकेट क्षेत्रामध्ये जातो. शतरक्षक आहे, चेंडूला उचलेल आणि फेकेल तोपर्यंत एकच धाव. एका धावेनं धाव फलक पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय 18 वरती. पहिलाच सामना जो आजच्या दिवसाचा झाला होता बेलकडे आणि रुद्राक्ष स्पोर्ट्स गवळीपाडा असा पहिला सामना झाला. तो सुद्धा एक चिंचोटीचा संघ गवळीपाड्यातील. त्यानंतर कोली आणि लाईनपाडा असा मॅच झाला. दरम्यान एक चांगला चेंडू तेवढाच चांगला खेळलाय. चला आपण जाऊया कोणाच्या डोक्यावरती चेंडू जातोय. आजपर्यंत एवढे फटके कधीच कॉमेंट्री बॉक्स मध्ये आले नव्हते जे कालपासून येत आहेत. काय जबरदस्त बॅटिंग. याच बॅटिंगची गरज आहे, अशीच बॅटिंग करावी लागेल. बघा रिप्लेच्या माध्यमातून दर्शवलं की चेंडू कशा पद्धतीने ट्रॅव्हल होतो असताना. अजून एक मोठा फटका. या फटक्यांची गरज आहे, असेच फटके मारावे लागतील. धाव फलक नक्कीच पुढे सरकेल. जो फलंदाज मैदानामध्ये आहे रितेश दांडेकर याच्या माध्यमातून बॅक टू बॅक 2 षटकार या ठिकाणी मारले गेलेत. धाव फलक वाढला गेलाय. 30 धावा धाव फलकावरती लागल्या जातात. अजून सुद्धा 60 धावांची गरज असेल
आणि 13 चेंडू मला वाटतं शिल्लक असतील. 13 चेंडू 60 धावा. हे लक्ष गाठण्याचं नक्कीच लक्ष या ठिकाणी ठेवावं लागेल. या चेंडूवरती सुद्धा मोठ्या फटक्यांची गरज. टायमिंग खराब झाली आहे. कॉर्नरच्या क्षेत्रातनं शतरक्षकाला चेंडूला उचलतोय, फेकतोय. एका धावेने धाव फलक पुढे सरकला गेला 31. आता 59 धावांची गरज असेल आणि 12 चेंडू शिल्लक असतील. प्रत्येक चेंडूवरती षटकाराची एक तयारी ठेवावी लागेल. प्रत्येक चेंडूवरती मोठा प्रहार करावा लागेल. प्रत्येक चेंडूला सीमारेषेच्या बाहेर पाठवावं लागेल. तेव्हा कुठे इथे हे यश मिळू शकतं आणि ते करू शकतो हा रितेश दांडेकर हा फलंदाज. त्यांनी दाखवलंय 4 चेंडूमध्ये 15 धावा त्याने आतापर्यंत केलेल्या आहेत. मात्र करण आलाय बॉलिंगला. करण याला आपण जर पाहिलं तर एक नवीन उभरता खेळाडू आहे. मागील 3 ते 4 वर्षापासून नक्कीच चांगला क्रिकेट तो दर्शवतोय आपल्या संघासाठी. आज मात्र करण याला सांभाळावं लागेल स्वतःच्या बारीला, कारण की रितेश दांडेकर ऑन फायर आहे समोर. चांगले फटके तो खेळतोय. करण बगली लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. ऑन साइडला खेळलाय. चेंडू चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी शैलेश दांडेकरच्या बॅट मधनं आलाय. माफ करा, रितेश दांडेकरच्या बॅट मधनं आलेला हा षटकार. माफ करा, इथे रितेश दांडेकरच्या बॅट मधनं आलेला हा षटकार पाहिला. जबरदस्त बॅटिंग. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. अजून एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. शतरक्षक आहे चेंडूच्या खाली लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. या ठिकाणी आता मात्र पकडला जाईल झेल. रितेश दांडेकरचा संपलाय खेळ. रोमांच या ठिकाणी आणि शैलेश यांना आता एक यश मिळालंय असं म्हणायला काहीच हरकत नाहीये, कारण की अगोदर जो षटकार गेला होता शैलेशच्या डोक्यावर गेला होता आणि इथे मात्र त्याच्या हातात न आलाय. आता एक विकेट मिळालाय. चिंचोटी संघ जे आहेत दांडेकर पाडा आणि पाटील पाडा असा हा मॅच सुरू आहे. प्रत्येक पाडा वरचढ ठरण्याचं काम नक्कीच करण्याचा एक प्रयत्न करतोय. ऑन साइडच्या दिशेनं खेळण्याचा प्रयत्न. टायमिंग चांगली झाली नव्हती. शैलेश होता तिकडे, शैलेश शेलार, आणि त्याने कुठलीच चूक केलेली नाहीये. फलंदाज रितेश मात्र बाद झालाय. असं वाटत होतं की एका या सामन्यामध्ये या षटकामध्ये काही ना काही नवीन घडेल, काही ना काही नक्कीच एक रोमांचित करणारा घडेल. मात्र तसं काही घडलेलं नाहीये. एक षटकार मारून शांत झालाय तो म्हणजे रितेश. साईनाथ जाबर याच्या बॅटमधनं सुद्धा धावा येऊ शकतात. प्रयत्न मात्र करावा लागणार आहे. लक्ष नव्हतं चेंडूवरती. निर्धाव चेंडूची समाप्ती. चांगली गोलंदाजी मी म्हणेन, चांगली गोलंदाजी, कारण पहिला षटकार आल्याच्या नंतर एक विकेट आणि एक डॉट. एक चांगली कमबॅक, एक चांगलं पुनरागमन आपण म्हणू शकतो. चेंडू शिल्लक असतील आतापर्यंत आपण जर पाहिले तर एकूण किती चेंडूचा खेळ शिल्लक आहे. दरम्यान या चेंडूकडे आपण जातोय. बघा पुन्हा एकदा नजरअटी दुर्घटना घटी. चेंडूवरती नजर नाहीये याचाच अर्थ आपण जर पाहिला तर बघा कशा पद्धतीने चेंडूला, सरळ चेंडूला खेळण्याचा प्रयत्न. हा चेंडूपासून लांब जाऊन समोरचा पाय बघा चेंडूपासून लांब गेलाय आणि नंतर शॉटला ऑफर केलाय. करण्याचा पुढचा चेंडू. आता मात्र थोडासा इन स्विंग बघायला मिळाला. रिक्वायर्ड रन रेट 39.75. शेवटचा चेंडू. सलग 3 चेंडू डॉट टाकल्याच्या नंतर आता मात्र अजून एक चांगला चेंडू. या चेंडूची लाईन जर पाहिली चांगली होती, लेन थोडीशी पुढे होती. आता चेंडू शिल्लक असतील 6. कंपॅरिझन बघा. आई गावदेवी स्पोर्ट्स पाटीलपाडा संघ यावेळेस 3 षटकानंतर एक गडी त्याने गमावला होता आणि 62 धावा त्याने बनवल्या होत्या. आता मात्र यंग मराठा चिंचोटीने 3 गडी गमावलेत आणि फक्त 37 धावा या धावफलकावरती लागल्यात. म्हणजे किती धावांची गरज असेल तर 6 चेंडू आणि 53 धावांची तब्बल गरज असेल. मात्र मी म्हणेन इथे तुम्ही पराभूत होता किंवा मग जिंकता, यापेक्षा तुम्ही पराभव समोर दिसत असताना किल्ला लढवणं हे फार महत्वाचं आहे. डाऊन द लेग. वाईट चेंडूची नोंद. एक्स्ट्राच्या रूपाने धावफलक पुढे सरकेल. आता मात्र धावांची गरज असेल ती 52. धावसंख्या झालेली आहे ती 38.
3 बाद 38 अशी धावसंख्या आहे. एक चांगला चेंडू आणि फलंदाज आतिश याला समजत नाहीये. निर्धाव चेंडूची समाप्ती. सामना एका बाजूने झुकत चाललाय मात्र संपलेला नाहीये. एच आणि कॉट बिहाइंड द विकेट पद्धतीने फलंदाज आतिश बाद. एक पारितोषिक लागलंय आपण पाहतोय वैभव धूम यांच्यासाठी रुपेश दांडेकर यांच्या माध्यमातून. जो एक अंपायर मला वाटते हातावरती उलटा राहून आणि वाईट देतो तसा एक वाईट दिला तर तुम्हाला 200 रुपये दिले जातील. मात्र ही वेगळी आगळी वेगळी अपेक्षा आहे. ही अपेक्षा आहे. पारितोषिक लावलंय मात्र ही अपेक्षा आहे. असो दरम्यान थोडासा थट्टेचा विषय आपण साईडला ठेवूया. क्या बात आहे. बघा टीव्ही स्क्रीन वरती कोण आहे. टीव्ही स्क्रीन वरती कोण आहे. 4 चेंडूमध्ये 52 धावा करण्यासाठी चालल्यात महेंद्र पवार. आमचे कॅमेरामन केवल मंगेला यांनी चांगल्या पद्धतीने टिपलाय. नाही कार्तिक यांनी टिपलाय कारण की समोर कार्तिक आहेत. डावरात्याचा फलंदाज. 4 चेंडू 53 धावा. शरीरापासून लांब खेळण्याचा प्रयत्न. बघा आपण जेव्हा खेळतोय ज्यावेळेस चेंडूला संपर्क केला जातोय त्यावेळेस आपण जर पाहिलं तर पुढचा जो पाय आहे तो बाहेर जातो. याचा अर्थ चेंडू हा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करतोय फलंदाज. आपण ॲनालिसिस जर केलं तर हा थोडासा बघा पुन्हा एकदा चेंडूच्या लाईनपासून लांब जाऊन खेळण्याचा प्रयत्न. एज लागला. इथे संधी निर्माण झाली होती कल्पेशाला मात्र ती संधी सुटलेली आहे आणि या 4 धावा मिळाल्या. 4 धाव्याने धावफलक पुढे सरकतोय जाऊन पोहोचतोय. तो म्हणजेच 42 या धावसंख्येवर 2 चेंडू आणि 48 धावांची गरज. 2 चेंडू आणि 48 धावांची गरज. मला वाटतं ससुपाडा संघ आपण क्षेत्ररक्षण स्वीकारलंय तर क्षेत्ररक्षणासाठी तयार राहायचंय. क्या बात आहे. सुरेख गोलंदाजी. गोलंदाज चांगली गोलंदाजी करत असताना इथे विजयाच्या उंबरठ्यावरती चिंचोटी पाटीलपाडा संघ गावदेवी संघाने या ठिकाणी नक्कीच किल्ला सर करण्यासाठी एक पाऊल फक्त मागे राहिलाय. राईट मोर द विकेट. पुन्हा एकदा लॉंग स्टॉप रिझन मध्ये चेंडू जाईल. 4 धावा येतील. 4 धावा येतील आणि आल्यात. सामना या ठिकाणी पूर्ण झालाय मात्र संघ जिंकलाय तो म्हणजे साई गावदेवी स्पोर्ट्स पाटीलपाडा संघ. 43 धावांनी हा संघ या ठिकाणी जिंकलेला आहे. त्याबद्दल त्यांचे आम्ही खूप खूप अभिनंदन करतोय आणि झालेल्या पराभूत झालेल्या संघांना आम्ही नक्कीच त्यांचं कौतुक करतोय आणि असा सहकार्य असं सहभाग घेत राहा हीच अपेक्षा आपण व्यक्त करूया. जाऊया चला. चेंडू या ठिकाणी जो आहे चेंडू पुरवायचा आहे तिकडनं. जो जो संघ चेंडू आपल्यापर्यंत ठेवेल रिटर्न करणार नाही त्या संघाला अतिरिक्त 100 रुपये हे भरावे लागतील. हे लक्षात असू द्या. ही विनंती असेल आम्हाला तसं सांगितलं गेलंय. या ठिकाणी आमचे आयोजक सांगतात की नक्कीच जो संघ चेंडू आमचे परत करणार नाही त्यांना आम्ही फाईन देणार आहोत.